त्यांच्या पक्षाला त्या 6 विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मताधिक्य हे जर 30वर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण 30वर असेल तर त्यांना कसं काय मुख्यमंत्री मिळणार. पण हा माझा विषयच नाही आहे, हा त्यांचा विषय आहे. माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं. तुम्ही 18चे 9 झालात, ते 1चे 13 झाले आणि ते 4चे 8 झाले. ते आता विधानसभा वाईज त्याच्या आधारे काही गणित करत असतात. 2-2.5 महिन्यात खूप काय व्हायचं, पण त्याच्या आधारे आमचे 72 येणारे म्हणतात, तुमचे 30 येणारे म्हणतात. ते जवळ तुम्हाला हे सांगतायत की आता तुम्ही नाही आहे प्रमुख, ते चालेल तुमची सद्दी संपली असं सांगतायत. अशा वातावरणामध्ये संजय राऊत तिघेजण आम्ही एकत्र लढवून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत. हे कशाच्या आधारे म्हणतात, कारण मी नेहमी लॉजिकवर चालतो. लॉजिक असं सांगतं की पिछेहाट झाली उद्धवजींची, परिश्रम त्यांनी खूप घेतले, चेहरा त्यांचा वापरला गेला, बाकी सगळेजण बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाल्या 9, आधी 18 होत्या. आणि त्यामुळे 19ला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी किंवा काही ना काही घटना अशा घडल्या, त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून मार्ग काढून पुढे जायचं असतं. अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्ववादी राहिले नाही आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला. लोकसभेच्या जागा 18च्या 9 आल्या आणि आता विधानसभेला 30च दिसत आहेत. आदित्य ठाकरेजी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ 7,000ने पुढे आहेत. 7,000 मार्जिन राजकारणामध्ये हू करून फुंकर मारल्यावर उडून जातं. मग जर एवढी महायुती स्ट्रॉंग आहे आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघात जसं 75,000चं मार्जिन आहे तसं मिळालं पाहिजे. माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात 74,800 मार्जिन आहे. आता सध्या चर्चा सुरू आहे, पराभव झाला तर अजितदादांच्यावर टीका करायची आणि विजय झाला तर संघाच्या शिस्त पद्धतीमुळे विजय झाला असं म्हणायचं. अशा पद्धतीचा आरोप सुरज चव्हाण करत आहे. कोण सुरज चव्हाण? हां, त्या राष्ट्रवादीचे.